तुम्ही कधी असं म्हणतात का, अरे किती मोठं आहे, अरे ती बॅग किती मोठी आहे, है ना? तुमचं घर किती मोठं आहे. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर तुम्हाला दोन स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. पहिला आहे हाऊ बिग आणि एक आहे हाऊ मच बिगर. आता दोघांमध्ये काय फरक आहे, डिफरंट काय बघून घ्यायचं आहे. डिफरंट बघा, समजा एखादी ऑफिस तुम्ही घेतलं, एक ऑफिस घेतलं तुम्ही, राईट? त्यावेळेस ते चांगलं मोठं होतं आणि त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, हाऊ बिग इज युअर ऑफिस. आणि एक वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर तुम्ही परत एक दुसरं ऑफिस घेतलं आणि त्या पहिल्या ऑफिसपेक्षा खूप मोठं होतं, जास्त मोठं होतं, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, हाऊ मच बिगर इज युअर ऑफिस. म्हणजे काय, जे हाऊ मच बिगर असं वापरणार तुम्ही, तर याचा अर्थ असा होईल की पहिल्या ऑफिसपेक्षा ते मोठं होतं. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता बघा, हा चंद्र आहे, ओके, हाऊ बिग म्हणणार आपण, हाऊ बिग. आणि आपले अर्थ झालं, काय आलं, अर्थ. तर मग काय झालं, हाऊ मच बिगर. हा चंद्र तुम्ही म्हणा हाऊ बिग, आणि त्याच्यापेक्षा जर मोठं आलं तर त्याला म्हणायचं हाऊ मच बिगर असं म्हणायचं. जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाहीये. समजा आता हा पेन आहे, ओके, हा समजा आता हा एवढी साईज आहे त्याची, ओके. तुम्ही म्हणा हाऊ बिग आणि त्याच्यापेक्षा मोठं आलं तर काय होणार, तुम्ही हाऊ मच बिगर. म्हणजे काय, तुलना दाखवायची असेल तेव्हा, ज्यावेळेस तुम्हाला तुलना दाखवायची तर तुम्हाला हाऊ मच बिगरचा वापर करायचा आहे. आपण काय करू, एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला लवकर चांगलं समजेल. बघा, पहिलं वाक्य बघा, तुझे घर किती मोठे आहे. आता बघा, किती मोठे. आता हाऊ बिग म्हणजे किती मोठे आणि हाऊ मच बिगर म्हणजे सुद्धा काय, किती मोठे. दोघांचा अर्थ सेम आहे. आता किती मोठे म्हणजे बघा, किती मोठे आले त्याला आपण म्हणायचं हाऊ बिग म्हणायचं. हाऊ बिग म्हटलं, हाऊ बिग म्हटलं, ओके. तुम्हाला माहिती आहे की डब्ल्यूएस क्वेश्चन नंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरतो. इथं आहे आलंय आणि आहेला 3 शब्द आहेत. माहिती आहे तुम्हाला, आहेला कोणकोणते शब्द आहेत, ऍम, इज, आर, हे 3 शब्द वापरतो, ओके. तर ऍम हा फक्त आय साठी वापरायचा, आर अनेक क्वेश्चनसाठी वापरायचा, आणि जो इज आहे तो एक क्वेश्चन साठी वापरायचा आहे. तर आपण जास्त करून इज वापरायचे. मी ह्या ठिकाणी मी घेणारे इज घेणारे, हाऊ बिग इज म्हणायचे, ओके. नंतर तुझे घर म्हणायचं असेल तर तुम्ही काय, युअर हाऊस. आता हे वाक्य कसं झालं, हाऊ बिग इज युअर हाऊस. आता सेम ते वाक्य बघा, तुझे घर किती मोठे आहे. आता केव्हा म्हणणार, जेव्हा तुम्ही त्याचं घर अगोदर पाहिलं होतं आणि त्याच्यापेक्षा दुसरं घर मोठं आहे तर तुम्ही म्हणायचं हाऊ मच बिगर म्हणायचं. मग आपण सुरुवातीला काय करायचं, जिथं हाऊ बिग आहे तिथं फक्त काय टाकायचं तुम्हाला, हाऊ मच बिगर टाकायचे. हाऊ मच बिगर टाकलं, ओके. त्याच्यानंतर आपण काय घेणार आहे, इज घ्यायचं, आणि जे उरलं वाक्य युअर हाऊस तर आपण त्या ठिकाणी घेणार आहे युअर हाऊस, आणि शेवटी काय द्यायचे, क्वेश्चन मार्क द्यायचे. दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य, तो खोका किती मोठा आहे. आता खोका आता किती मोठा म्हणजे काय, मी म्हणणार हाऊ बिग. काय म्हणणार मी, हाऊ बिग. आणि आहेला काय म्हणता, इज, मी घेतलं इज, आणि खोका म्हणजे तो खोका, आता काय द बॉक्स, आणि शेवटी काय द्यायचं, क्वेश्चन मार्क. सेम, तो खोका किती मोठा आहे, पण केव्हा म्हणणार तुम्ही, एक खोका होता तो मोठा होता खूप, ओके, पण त्याच्यापेक्षा अजून जास्त दुसरा खोका आला पण त्याच्यापेक्षा मोठा आहे तर तुम्ही काय म्हणायचे, हाऊ मच बिगर म्हणायचं. तुम्ही काय म्हणणार, हाऊ मच बिगर. हाऊ मच बिगर आहे म्हणजे इज, आणि खोकाला काय म्हणतात, द बॉक्स, आणि शेवटी काय द्यायचं, क्वेश्चन मार्क द्यायचं. आणि शेवटचं वाक्य बघा, या टीव्हीचा पडदा किती मोठा आहे. किती मोठा घेतला आपण, किती मोठा म्हणजे हाऊ बिग, मी घेतलं हाऊ बिग. आहे म्हणजे इज, पडदा म्हणजे द स्क्रीन, आणि चाची कधी आलं तर त्याला ऑफ म्हणायचं, ऑफ. आणि ह्या टीव्हीचा ऑफ द टीव्ही किंवा ऑफ धिस टीव्ही म्हणायचे, ऑफ धिस टीव्ही. आणि ह्या टीव्हीचा पडदा किती मोठा आहे. आता समजलं असेल तुम्हाला फरक काय, म्हणजे ही टीव्हीचा पडदा मोठा होता पण तुम्ही दुसरी टीव्ही पाहिली तर त्याच्यापेक्षा जास्त मोठा ह्या टीव्हीचा होता तर तुम्ही म्हणायचं हाऊ मच बिगर म्हणायचं. त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, हाऊ मच बिगर, ओके. नंतर आहेला काय म्हणता, इज झालं. पडदा म्हणजे द स्क्रीन ऑफ धिस टीव्ही. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ समजतोय. मी अजून 2-3 वाक्य केली बघा. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला ज्यावेळेस मी ऍडव्हान्स शिकवेल ना तर तुम्हाला ऍडव्हान्स लवकर समजेल. म्हणून तुमचं बेसिक पक्क असणं खूप महत्वाचं आहे. तुमचं बेसिक पक्क नसेल तर मग तुम्हाला ऍडव्हान्स समजणार आहे. आपण पुढचं अजून काही वाक्य बघू 2-3, मग त्यावेळेस तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. एका पद्धतीचं वाक्य घेतलं मी. हे वाक्य क्वेश्चन नाही, लक्षात ठेवा. काय बघा, ती समस्या किती मोठी आहे हे मला माहित नाही. काही लोक असं म्हणतात, मला माहिती ती समस्या किती मोठी आहे.
आता एक समस्या आहे, ओके, एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम किती मोठा आहे तो म्हणतो की मला माहित नाही. आता मला माहित नाही आलं तर कधी लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्हाला घ्यायचंय आय डोंट नो घ्यायचे. आय डोंट नो घेतलं, आय डोंट नो. त्याच्यानंतर घ्यायचे किती मोठी. ओके, किती मोठी लिहा आता हाऊ बिग. ओके, आणि मी मागच्या वाक्यामध्ये बघा हाऊ बिग नंतर इज वापरला होता, पण या वाक्यात ना इज ना नाही ना, इज येईल पण कसं येईल ते बघा. पहिले सब्जेक्ट येईल त्याच्यानंतर इज येणार आहे. आता पहिले जो प्रॉब्लेम असेल तो घ्यायचा बघा. ती समस्या तुम्ही काय घेईल, द प्रॉब्लेम. ओके, द प्रॉब्लेम नंतर मी काय घेणार आहे, इज घेणार आहे. झालं वाक्य. बघा आता समजा पहिलं वाक्य आपण पाहिलं होतं की हाऊ बिग इज युअर हाऊस. बघा हाऊ बिग इज युअर हाऊस होतं, पण आता या वाक्याला जर मला समजा मला माहित नाही तिचं घर किती मोठं असं म्हणायचं असेल की मला माहित नाही तुझं घर किती, समजा मला माहित नाही तुझं घर किती मोठं आहे, तर मी काय म्हणेल आय डोंट नो हाऊ बिग युअर हाऊस घ्यायचं. हाऊ बिग नंतर युअर हाऊस घ्यायचं, नंतर इज घ्यायचं. समजतं मी काय म्हणतो. समजा आता फॉर एक्झाम्पल मला समजा त्याची स्कूल म्हणायची. त्याची स्कूल म्हणजे ही स्कूल. लक्षात ठेवा, त्याची स्कूल म्हणजे ही स्कूल, तिची स्कूल म्हणजे हर स्कूल. ओके, मला म्हणायचंय खूप तिची स्कूल किती मोठी आहे असं म्हणायचंय. तिची स्कूल किती मोठी आहे, तर मी काय हाऊ बिग इज हर स्कूल. पण आता मला असं म्हणायचं असेल की मला माहित नाही तिची स्कूल किती मोठी आहे, तर मी काय म्हणेल आय डोंट नो हाऊ बिग हर स्कूल इज असं म्हणायचंय. आलं, ही झालं तर ही स्कूल इज असं म्हणायचंय. समजलं तुम्हाला आता. आणि समजा तुम्हाला आता हाऊ मच लॉंगरचा वापर करायचा म्हणजे तसंच राहील, स्ट्रक्चर मध्ये काही बदल होणार नाहीये. तर हाऊ मच लॉंगर तुम्हाला केव्हा बोललो मी, ज्यावेळेस जी गोष्ट त्याच्यापेक्षा मोठी असेल, माहित असेल की त्यापेक्षा मोठी आहे, तर तुम्हाला हाऊ मच म्हणायचं. समजा आता फॉर एक्झाम्पल आय डोंट नो, हे जसं तसं घेणार. हाऊ बिग. आता हाऊ बिग आहे तर हाऊ मच बिगर म्हणायचं आपण. कसं होणार, हाऊ मच बिगर. आला तर हाऊ मच बिगर. ओके, नंतर द प्रॉब्लेम वापरायचे. द प्रॉब्लेम इज आणि शेवटी फुल स्टॉप. मग आता हे केव्हा म्हणायचंय, समजा आता फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीने मला ती प्रॉब्लेम सांगितली होती. ओके, अरे तिची प्रॉब्लेम खूप मोठी आहे. ओके, आणि परत दुसऱ्यांदा आलं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि परत दुसरी मोठी प्रॉब्लेम आली, त्यावेळेस तुम्ही जाणार मला माहित नाही बाबा तिची अडचण पहिल्यापेक्षा किती मोठी, पहिल्यापेक्षा सांगायचं म्हणजे कंपॅरिझन करताय, तर तुम्हाला हाऊ मच बिगर म्हणायचे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं आता हे वाक्य. छोटा टेबल होता, जास्त काही मोठं नव्हतं. हाऊ बिग आणि हाऊ मच बिगर याचा फरक समजलाय तुम्हाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणार जो व्हिडिओ असेल ना तो याच्यापेक्षा तुम्हाला नवीन नवीन टॉपिक देणार आहे. मी तुम्हाला बोललो ना, मी तुम्हाला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत घेऊन जाणार आहे. आपला हा नवीन चॅनल आहे, माझ्याकडे जेवढं शक्य होईल मी तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.